व्हिडिओ शूट करत असताना आपलं डोकं कट होतं. तर मग ते तसं कट नको व्हायला. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली व्हिडिओ शूट करायचा आहे. समजतंय? फ्रेमच्या बरोबर या साईजला म्हणजे जास्त काही लोक एकदम लांबून शूट करतात किंवा काही लोक एकदम जवळून शूट करतात. मग तसं तुम्हाला करायचं नाहीये. अशा टाईपच्या फ्रेममध्ये तुम्ही बसले पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट कराल, तुम्हाला फक्त पोटाच्या वरचा पोर्शन तुमचा याच्यामध्ये आला पाहिजे व्हिडिओमध्ये. असं पूर्ण बॉडी तुम्हाला दाखवायची नाहीये. पाय वगैरे तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवायचे नाहीयेत. ओके. समजतंय का? येस सर समजलं. हां आणि थोडक्यात याच्यात कसं आहे की फक्त क्रॉप करायचं. हां. अशा पद्धतीने आला पाहिजे. आता एका सरांनी व्हिडिओ शूट केला होता समजा, पण मग तो आला नव्हता म्हणजे प्रॉपर. मग तसं तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी इथं तर काही असं एक्झाम्पल नाहीये. नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं अजून एखादी. पण तुम्हाला आयडिया आली असेल की समजा कशा टाईपने तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून. ओके. येस. तर त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे समजा, की कॅटेगरी झालंय समजा. आता बाकीचे लोक जर जॉईन झाले असेल तर मला पुढचा मुद्दा घेता आला असता खरं. तरी आपण स्टार्ट करूयात. रेकॉर्डिंग स्टार्ट केली का सर तुम्ही? हो रेकॉर्डिंग स्टार्ट केली. मी एकदा ग्रुपला मेसेज टाकतो. ओके. एकच मिनिट फक्त. येस. मी स्क्रीन शेअर केलेली बघा, बरोबर. मग आता तुम्हाला काय आहे की समजा एकदा तुमची कॅटेगरी फायनल झाली की त्याच्यानंतर पुढची स्टेप काय येते की तुम्हाला तुमचं चॅनल सुरू करायचं आहे. परंतु त्याआधी तुम्हाला जी काही तुम्ही कॅटेगरी फायनल कराल ती कॅटेगरीचा विचार करत असताना काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत की जी काही तुमची टार्गेटेड ऑडियन्स असेल, त्यांचं वय किती असेल, त्या स्त्रिया असतील की पुरुष असतील, ते गावात राहतील की शहरात राहतील, त्यांचं शिक्षण किती आहे, त्यांच्या समस्या काय आहेत. कारण याने काय होईल माहिती आहे का, की जर तुम्हाला तुमची टार्गेटेड ऑडियन्स आणखी क्लिअर झाली तर त्यांनी काय होईल की तुम्हाला टॉपिक शोधायसाठी आणखी मदत होईल. ओके. त्यानंतर ते कुठल्या विभागातून येतात, कुठली भाषा वापरतात. समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जर समजा मी शेतकऱ्यांसाठी जर युट्यूब चॅनल सुरू केलं. ओके. आणि त्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवरती मी शेतीशी रिलेटेड व्हिडिओ बनवतोय, पण त्या व्हिडिओमध्ये जर मी टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालून व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओ बनवत असताना मध्ये मध्ये इंग्लिश शब्द वापरतोय, तर त्या लोकांना ते व्हिडिओ आवडतील का? काय वाटतं तुम्हाला? नाही आवडणार. काय लॉजिक आहे त्याच्या मागं? ज्या फील्डमध्ये म्हणजे ज्या विषय आपण व्हिडिओ करतोय ना, त्याच्यामध्ये तोच विषय म्हणजे लोकांना पण समजलं पाहिजे. म्हणजे विषय बेसिकली कसा आहे की त्यांना ते रिलेटेबल वाटलं पाहिजे की हा माणूस आपल्यातला आहे, बरोबर. त्यांनीच ते चॅनल ग्रो होईल. नाही तर त्यांना असं वाटेल की हा फुकट स्वतः काही शेती करत नाही, हा आपल्याला अक्कल शिकवतोय. असं त्यांना नको वाटायला. लोक असं डायरेक्टली कमेंट करतात. म्हणून काय की जर तुम्हाला ज्यांच्यासाठी चॅनल बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला तुमचे कपडे बिपडे बोलणं त्या हिशोबाने असलं पाहिजे. आता एक उदाहरण देतो मी. समजा एखादी मेकअप आर्टिस्ट आहे. ओके. आता ती मेकअप आर्टिस्ट जर मेकअप आर्टिस्ट वाटलीच नाही तर लोक तिचे व्हिडिओ नाही पाहणार. एखादा डॉक्टर आहे समजा, डॉक्टर व्यक्ती व्हिडिओ बनवतोय तर तो डॉक्टर वाटला पाहिजे, बरोबर ना. तर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील, तुमचं कॉन्टेंट ऐकतील. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा क्लिअर असल्या पाहिजे की तुम्हाला नेमकं काय करायचंय आणि कोणत्या लोकांसाठी तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे, त्यांची भाषा काय आहे. आता माझे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले, समजा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझा टी शर्ट वगैरे वापरत असतो. मी टी शर्ट का वापरतो? कारण माझी जी ऑडियन्स आहे ना ती यंग ऑडियन्स आहे. आता मी जर एकदम असं ब्लेझर बिझर घातलं, एकदम कोट बीट घातलं, तर प्रॉब्लेम काय होईल की त्यांना मी आपलंसं नाही वाटणार. त्यांना असं वाटेल की हा कोणतरी भारी आहे बुवा. म्हणून तुमच्या ऑडियन्सला तुम्ही रिलेटेबल वाटले पाहिजेत. ओके. तर हे काही बेसिक प्रश्न आहेत. हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा आहे की जो आता आपण स्टार्ट करतोय की समजा एकदा तुमची कॅटेगरी डिसाईड झाली
की त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो, की आपल्याला आपल्या चॅनलसाठी नाव ठरवायचं असतं. ओके. तर चॅनलचं नाव ठरवत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर त्या आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. चॅनलचं नाव ठरवत असताना काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि मी जी प्रोसेस सांगतोय तीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या चॅनलसाठी जे काही नाव ठरवाल किंवा ठेवाल, ते एकदम सिंपल असलं पाहिजे, युनिक असलं पाहिजे, ईझी टू प्रोनाउन्स असलं पाहिजे. म्हणजे काय, की तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे. असा अवघड शब्द नसला पाहिजे, की एकदम इंग्लिश शब्द, की एकदम अवघड शब्द, की जो तुम्हालाही बोलता येत नाहीये, तुमच्या ऑडियन्सलाही बोलता येत नाहीये. आणि एकदम सिंपल शब्द पाहिजे, की जो लोकांना जर तुम्ही 2-3 वेळेस सांगितला, तर तो लोकांना लक्षात राहिला पाहिजे. ओके? या गोष्टी तुम्हाला तुमच्या नावामध्ये फॉलो करायच्या आहेत. सिंपल, युनिक, ईझी टू प्रोनाउन्स आणि रिमेंबर म्हणजे लोकांना लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या चॅनलचं जे काही नाव असेल, ते जास्तीत जास्त 2 किंवा 3च शब्दांचं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही नंबरचा वापर नसला पाहिजे. ओके? आता आपले स्टुडंट होते समजा, त्यांच्या चॅनलचं नाव काय होतं? ओम ओम गा ओम गायत्री वास्तुशास्त्र कन्सल्टंट. मग इतकं जर मोठं जर नाव असेल समजा, तर तेवढं नाव लोकं Google म्हणजे YouTubeवरती सर्च नाही करणार. कधी पण आपण काय करतो, की आपल्या फेव्हरेट YouTuberचं नाव आपण सर्च करत असतो त्याचे व्हिडिओ पाहायसाठी. पण लोकांचं काम आपल्याला सोपं करायचंय. ओके. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त 2 किंवा जास्तीत जास्त 3 शब्दांचा वापर आपल्या चॅनलच्या नावासाठी करायचा आहे आणि कुठल्याही नंबरचा वापर नाही करायचा. नाहीतर काय होतं, की नंबरचा वापर जर तुम्ही केला ना, तर लोकांना लक्षात राहत नाही, की 7 होता का 5 होता म्हणून. ओके. त्यानंतर प्रश्न येतो, की समजा आता स्वतःचं नाव वापरायचं का चॅनलसाठी? जसं की आता माझं नाव योगेश पाटील आहे. तर मी योगेश पाटील नावाने चॅनल सुरू करू का? आता प्रॉब्लेम काही नसतो याच्यामध्ये. पण याच्यामध्ये एक अडचण मुख्य अशी असते समजा, आता मी योगेश पाटील आहे. मी माझ्या नावाने YouTube चॅनल सुरू करेल. पण माझ्यासारखेच अनेक लोकं आहेत, की ज्यांचं नाव योगेश पाटील आहे. तर ते लोकं सुद्धा YouTubeवरती चॅनल सुरू करू शकतात. सगळ्यात मोठी अडचण काय आहे, की जर समजा एखाद्याने योगेश पाटील सर्च केलं, तर त्याच नावाचे 10-20 चॅनल दिसतील. मग तसं कन्फ्युजन नको व्हायला. कधी पण सर्च केल्यानंतर तुमचंच चॅनल एक नंबरला दिसलं पाहिजे. ओके. तरच ते व्हॅल्युएबल आहे. नाहीतर मग काय होईल, की तुम्ही एखाद्याला नाव सांगितलं समजा, त्याने YouTubeला सर्च केलं, तर बऱ्याच लोकांचं YouTube चॅनल कधी सर्चच होत नाही. आणि काही लोकांचं चॅनल सर्च होत होतं, तर त्याच नावाचे 50 चॅनल असतात. मग तसं आपल्याला कन्फ्युजन क्लिअर करायचं नाहीये. आपल्याला आपल्या चॅनलचं नाव असं ठेवायचं आहे, की ते सर्च केल्यानंतर आपलंच चॅनल दिसलं पाहिजे. ओके. म्हणून शक्यतोवर स्वतःचं नाव वापरायचं नाही. तुमच्या नावासोबत तुम्ही एखादा शब्द ॲड करू शकतात. त्यांनी काय होईल, की तुमचंच युनिक चॅनल सापडेल. ओके. आता समजा मला माझं नाव वापरायचं तर मी असं करू शकतो. समजा मला फायनान्सचं नाव चॅनल सुरू करायचं आहे. तर मी फायनान्स विथ योगेश असं करू शकतो किंवा टेक्नॉलॉजीचं करायचं असेल तर टेक विथ योगेश असं करू शकतो. म्हणजे विथ शब्द लावून तुम्ही तुमचं नाव वापरू शकतात, तुमच्या कॅटेगरी सोबत. परंतु तुम्ही चॅनलचे जे काही नाव ठरवाल, त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी व्यवस्थित वाटली पाहिजे. म्हणजे लोकांना सांगावं नाही लागलं पाहिजे तुम्हाला, की तुमची कॅटेगरी कुठली आहे समजा. आता मी तुम्हाला एक चॅनलचं नाव सांगतो त्याच्यावरून कॅटेगरी ठरवा तुम्ही की कुठली आहे. समजा मी माझ्या चॅनलच्या नावामध्ये जर टेस्टी शब्द जर असला समजा, ओके. तर माझं चॅनल कशाचं असेल? कोणाला सांगता येईल? फूड ब्लॉग. काय? फूड ब्लॉग्स म्हणजे फूड ब्लॉग. फूडचं असेल बेसिकली. ओके. बरोबर. हां. आता टेस्टी माझ्या चॅनलचं नाव आहे आणि मी इथं फायनान्स बद्दल सांगतोय, तर ते मॅच होईल का? नाही होणार. मग नाही असं सर. चुकीचं नसलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काही-काही लोकं समजा तुम्ही टेक्नॉलॉजी जर म्हणताय तुमच्या चॅनलमध्ये, तर तुम्ही तिथे दुसरे व्हिडिओ नाही टाकू शकत. कारण लोकांना नावावरून लगेच कळून जातं, की हे चॅनल कशाबद्दल आहे. समजा आणखी एक उदाहरण देतो मी तुम्हाला. खुनी मंडेज म्हणून चॅनलचं नाव आहे. खुनी आपण मर्डर करतो की नाही? तर खुनी मंडेज असं चॅनलचं नाव आहे. तर त्याच्यावरून काय वाटतं चॅनल कशाच्या बद्दल असेल समजा? क्राईम स्टोरी. हां, क्राईम स्टोरी. म्हणजे हे कसं तुम्हाला लगेच कळतंय की नाही? तर मग असं आपल्याला चॅनलचं नाव ठरवत असताना आपली जी काही कॅटेगरी आहे, ती प्रॉपर त्याला अलाइन करायची आहे. ओके. आता श्रीमंत स्टुडिओ. श्रीमंत म्हटल्यावर तुम्हाला कळत असेल की समजा पैशाचा विषय, मग ते बिझनेस चॅनल असू शकतं किंवा असं तुम्हाला विचार करून चॅनलचं नाव ठेवायचं आहे. ओके. आता समजा मी माझ्या चॅनलच्या नावामध्ये रेरा शब्द वापरला. आता तिथं मी कुकिंग नाही शिकवू शकत. म्हणजे असं तुम्हाला प्रॉपरली हे करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला जर समजा 2-3 चॅनल सुरू करायचे असले, इन फ्युचरचं सांगतोय मी. तर मग तुम्ही काय करू शकता, तुमच्या नावातला चॅनलचं जे काही नाव असेल त्याचा युनिक एखादा शब्द असेल, की तो तुम्ही प्रत्येक चॅनलमध्ये यूज करू शकता. ओके. जसं की समजा माझं एक चॅनल आहे, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ. दुसरं चॅनल आहे, त्याचं नाव आहे मिस्टर श्रीमंत. असा कुठला तरी युनिक शब्द तुम्ही तुमच्या बाकीच्या चॅनलच्या नावामध्ये यूज करू शकता. आता नाव ठरवायचं कसं? तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला क्लिअर असलं पाहिजे, की आपली कॅटेगरी कुठली आहे. बरोबर? एकदा आपल्याला क्लिअर झालं, की आपल्या चॅनलची कॅटेगरी काय आहे, की मग त्याच्यानंतर आपल्याला चॅनलचं नाव ठरवायचं आहे. मग काय करायचं, की तुमची जी काही कॅटेगरी असेल, त्या कॅटेगरीमध्ये असे कोणते-कोणते शब्द आहेत, की जे महत्त्वाचे आहेत समजा. असे तुम्हाला 5-6 शब्द तरी आरामात सापडतील, की जे जे शब्द जर ऐकले समजा, तर लगेच तुमची कॅटेगरी कळून जाते. मग असे महत्त्वाचे आता मी जसंच ठरवलं होतं, मला पैशांशी रिलेटेड समजा बिझनेसशी रिलेटेड करायचं होतं, तर मी श्रीमंत शब्द पकडला. मग असं तुम्हाला तुमच्या कॅटेगरीशी रिलेटेड असे कुठले शब्द आहेत, की जे बऱ्याच वेळेस वापरले जातात. तसे शब्द तुम्ही निवडू शकतात. त्याच्यासोबत तुम्ही तुमचे स्वतःचे नावं झाले, असं थोडंसं कॉम्बिनेशन करून ट्राय करू शकतात. ओके. किंवा ते जे शब्द असतील त्याचा इंग्लिश अर्थ किंवा मराठी अर्थ, काही समानार्थी शब्द, अशा सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन तुम्हाला ट्राय करायचं आहे. ओके. मग याने काय होईल, की तुमच्याकडे 7-8 नावांची एक यादी तयार होईल. थोडासा विचार करून 7-8 नावांची यादी तयार होईल. मग ते जे नावं असतील ते तुम्हाला एका कागदावरती लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला Google ओपन करायचं आहे. सपोज मी आता Google ओपन करतोय आणि इथं सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे, की तुमची जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीचं नाव टाकायचं आणि पुढं YouTube चॅनल नेम आयडियाज असं टाकायचं. समजा मी टाकतोय कार्सचे रिलेटेड मला चॅनल सुरू करायचंय. तर मी काय टाकतोय कार्स YouTube चॅनल नेम आयडियाज. बरोबर? तर मी असं सर्च करतोय. मग आता इथं भरपूर साऱ्या अशा वेबसाईट येतील एकाखाली एक, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे नावं सजेस्ट केलेले आहेत. मग तिच्यात मी काय करू शकतो, की समजा जी काही वेबसाईट आहे, समजा मी पहिली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करतोय. मग त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असे भरपूर सारे शब्द मला एका खाली एक दिसतील. मग हिच्यामधलं जे काही नाव तुम्हाला आवडत असतील, ते नाव तुम्ही एका ठिकाणी कागदावरती लिहून ठेवा किंवा हिच्यातले काही शब्द असतील. समजा पहिला शब्द आहे ऑटोमोटिव्ह एक्सपोज. ओके. मग याला तुम्ही खालच्या एखाद्या शब्दासोबत पण मिक्स करू शकता. जसं की आता वरतून मी घेतलं ऑटोमोटिव्ह, खालून घेतलं हॅक्स. मग तयार झालं ऑटोमोटिव्ह हॅक्स. ओके. किंवा दुसरं आणखी मी घेतलं समजा, की आता इथं रोड शब्द आहे, खाली एडव्हेंचर शब्द आहे. तर मी रोड एडव्हेंचर्स असं 2 शब्द मिक्स पण करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने हे जेवढे काही शब्द आहेत ते एकमेकांना मिक्स करून, काही तुमच्या नावासोबत अटॅच करून, असं एकदम युनिक नाव तुम्हाला शोधायचं आहे आणि जी पण तुमची यादी तयार होईल, ती एका कागदावरती तुम्हाला लिहून घ्यायची आहे. ओके. म्हणजे अशी 25 ते 30 नावांची यादी तुम्हाला तयार करायची आहे. याला जर आणखी युनिक करायचं असलं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या चॅनलची भाषा काय असेल? ओके. जर मला मराठीमध्ये चॅनल सुरू करायचं असेल, तर मी काय करू शकतो, की या नावांसोबतच एखादा मराठी शब्द पण त्याला अटॅच करू शकतो. ज्याने काय होईल, की एक युनिक नाव तयार होईल. ओके. असं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट असते, अलिटरेशन म्हणून एक हे आहे समजा, की ज्याच्यामध्ये काय असतं, की 2 नावं असले, तर पहिलं नाव आणि दुसऱ्या नावाचा पहिला जो लेटर आहे, तो एकच असतो. जसं की इथं जर तुम्ही पाहिलं ड्राईव्ह डायजेस्ट. पहिला लेटर डी आहे, दुसरा याचा पण डी आहे. मग असं जर तुम्ही त्याच्या खालचं जर पाहिलं आपण, तर रेव रोस्टर म्हणजे काय, की पहिला पण आर आहे, दुसरा पण आर आहे. इथे जर तुम्ही पाहिलं ट्रॅफिक टेल्स, पहिला पण टी आहे, दुसरा पण टी आहे. गॅसोलिन गॅलेक्सी. मग असे जे नावं असतात, की ज्याच्यामध्ये पहिला शब्द, दुसरा शब्द सेम याच्यापासून सुरू होतो, ते ऐकायला आणखी छान वाटतात. मग तसं पण तुम्ही कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. जसं की आता श्रीमंत स्टुडिओ आहे. श्रीमंत पण एस पासून सुरू होतो, स्टुडिओ पण एस पासून सुरू होतो. मग असं तुम्हाला थोडंसं डोकं लावायचं आहे आणि काही 25 ते 30 नावांचं कॉम्बिनेशन एका ठिकाणी लिहून घ्यायचंय. ओके. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे? सर नाही फर्स्ट सर. टॉपिक मध्ये तुम्ही ऑडियन्स बद्दल काही सांगितलं होतं. त्यामध्ये तुम्ही म्हणालात की आपण कोट वगैरे नाही घालायला पाहिजे. सर ते थोडासा पार्ट नाही तो ते रिपीट म्हणजे करू ते ऍक्च्युली कसं आहे, मी एकदा सांगतो परत.
तिच्यामध्ये कसं असतं ना, की तुमची जी काही टार्गेटेड ऑडियन्स आहे, तिचा तुम्हाला थोडासा नीट विचार करायचा आहे. ओके? की ती टार्गेटेड ऑडियन्स कोण असेल समजा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? सर दिसत आहे. एक मिनिट हां. दिसते ना? हां. मग हा, दिसत याच्यामधला आहे. तो आपला मुद्दा होता समजा, की अंडरस्टँड युअर ऑडियन्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, काही महत्त्वाचे प्रश्न आहेत समजा, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. की तुमची जी काही ऑडियन्स असेल, त्यांचं वय किती आहे? ते मुख्यतः पुरुष आहेत की स्त्रिया आहेत? किंवा जितके काही प्रश्न इथे दिसतायत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. कारण का? की तुम्ही ज्यांच्यासाठी चॅनल सुरू करत आहात, त्यांना तुम्हाला समजलं पाहिजे. ओके? हॅलो. येस सर बोला. हा सर, इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं की जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्स नुसारच आपला पेहराव असला पाहिजे. येस, येस, येस. बेसिकली कसं आहे, की जर माझं शेतकऱ्यांसाठी जर चॅनल आहे, ओके. तर मग शेतकऱ्यांचे मी वाटलो पाहिजे ना शेतकरी. मी जर टी शर्ट, जीन्स पॅन्ट जर घालतोय, तर मग त्या लोकांना मी आपलासा वाटणार नाही. आणि त्या लोकांना समजा मी जर इंग्लिश शब्द वापरतोय मध्ये, तर ते त्यांना तसं वाटणार नाही. आता प्रॉपर्टीचा जर विचार केला, जसं की आता माझं जे रेरा गुरुजी चॅनल इथे तर हां. ऑलमोस्ट प्रोफेशनल्स लोक असतात. सो हां, मग आपण तुम्हाला तुमचा प्रोफेशनल. पेहराव जो आहे, तो प्रोफेशनल ठेवावा लागेल, की तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असं टी-शर्ट वगैरे नाही घालू शकत. थोडंसं प्रॉपर वाटलं पाहिजे. म्हणजे या बेसिक गोष्टी आहेत, की ज्यांची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. बाकी काय नाही. हं? ओके सर. येस. ठीक. मग हे समजलं? चॅनलच्या नावाबद्दल समजलं का मी काय-काय सांगितलं होतं? हा सर, हा समजलंय सर. परत एकदा रिपीट करतो हो सगळी सर. प्रोसेस. थोडीशी शॉर्टमध्ये रिपीट करतो, त्याने तुम्हाला एक आयडिया येईल. सगळ्यात पहिली नावाची गोष्ट, की नावाबद्दल काय आहे, की तुमचं नाव सिंपल, युनिक आणि प्रोनाऊन्स करायला सोपं असलं पाहिजे. लोकांना लक्षात राहायला पाहिजे. तुमच्या चॅनलचं जे नाव आहे ते 2 किंवा 3 शब्दांचं असलं पाहिजे. त्याच्यावरती नसलं पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्याही नंबरचा वापर तुम्हाला करायचा नाहीये. तुम्ही तुमच्या नावाचा पण उपयोग करू शकता. परंतु नावाचा उपयोग कसा करायचा, की सपोज रेरा विथ काय आहे समजा अक्षय, असं काहीतरी करू शकतात किंवा रेरा सिम्प्लिफाईड किंवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुम्हाला चॅनल कुठल्या भाषेत सुरू करायचं आहे, ते पण थोडंसं मॅटर करतं. ओके? म्हणून तुमच्या चॅनलचं नाव त्या हिशोबाने असलं पाहिजे. आता श्रीमंत स्टुडिओ. मला मराठी चॅनल सुरू करायचं होतं म्हणून मी श्रीमंत शब्द वापरला. मग असं नको व्हायला, की मी श्रीमंत बोलतोय समजा. मग ते तुम्हाला ठरवावं लागेल, की तुमची लँग्वेज कुठली असेल चॅनलची. ओके? येस सर. त्यानंतर बाकीच्या या सगळ्या काही गोष्टी आहेत. असे याच्या हिशोबाने तुम्हाला विचार करायचा आहे आणि मी सांगितलं तुम्हाला, की Googleचा वापर पण तुम्ही करू शकता. Googleला काय करायचं, आपल्या कॅटेगरीचं नाव टाकायचं आणि YouTube चॅनल नेम आयडिया सर्च करायचं. त्याने काय होईल, की भरपूर साऱ्या अशा वेबसाईट येतील, की ज्याच्यावरती तुम्हाला भरपूर सारे असे नावं दिसतील. मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. आणि ते सगळे कॉम्बिनेशन जे तुम्हाला आवडतील, ते एका ठिकाणी कागदावरती लिहायचे आहेत आणि आपल्याला 25 ते 30 नावांची यादी एक तयार करायची आहे. ओके? मग आता एकदा यादी खूप तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, YouTubeवरती जायचंय. इथपर्यंत समजलं ना? इथपर्यंत काही अडचण नाही ना कोणाला? तुम्ही गुगलला सर्च काय केलं सर? तुमची जी काही कॅटेगरी असेल की नाही, हं, हं. समजा आता माझी कारची कॅटेगरी असं आपण समजू. तर मी काय सर्च केलं, कार YouTube चॅनल नेम आयडियाज. बरोबर? जर तुमची ओके. कन्स्ट्रक्शनची कॅटेगरी असेल, रिअल इस्टेटची कॅटेगरी असेल, जर तुमची फूडची कॅटेगरी असेल, तर मग फक्त पहिला शब्द तिथे कॅटेगरीचा टाकायचा. पुढे YouTube चॅनल नेम आयडियाज टाकायचं. ओके? ओके. ओके. डन. येस. मग असं आपल्याला काय करायचंय, कमीत कमी 25 ते 30 नावांची यादी एका ठिकाणी लिहायची आहे. ओके? मग ती ओके. यादी लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, YouTube ओपन करायचं आहे. ओके. YouTube ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, की जे काही नावं आपण एकाखाली एक, एकाखाली एक लिहिलेले आहेत, ते नावं एक-एक करून आपल्याला YouTubeवरती चेक करायचे आहेत, की त्या नावाचं ऑलरेडी कुणाचं चॅनल आहे का? जसं की समजा तुमच्या डोक्यात जर एखादं नाव असलं, तर मला सांगा, आपण ते चेक करूयात. तुमच्या डोक्यात एखादं नाव आहे का, की समजा तुम्हाला असं वाटतंय, की कारवाले.com. कारवाले.com. .com वगैरे नाही वापरायचं कारण आपल्याला YouTube सॉरी चॅनलचं सर. नाव ठेवायचंय.
अच्छा जे मी अच्छा, सध्या कार नाव वाले. ठेवलेलं आहे सर, रेरा गुरुजी सर, यावर तुमचं काय मत आहे? एकदा चेक करून बघायचं. रेरा गुरुजी समजा. तुमच्या ऑलरेडी चॅनलवर किती व्हिडिओ आहेत? 4 व्हिडिओ असतील सर. एकदा आपण चेक करूयात. हा, एक रेरा गुरुजी आपण चेक केलं. येस. तर तुमचंच चॅनलचा व्हिडिओ इथे दिसतोय, बरोबर? हा. मग हे करेक्ट आहे ओके. की असंच असलं पाहिजे चॅनलचं नाव, की आपलं सर्च केल्याबरोबर आपलेच व्हिडिओ इथे दिसले पाहिजेत. येस येस. हा, मग आता हिच्यात काय करू शकता तुम्ही? हा जो लोगो आहे की नाही, हा तुम्ही बनवलेला आहे, त्याला थोडस आणखी झूम करा. ओके, अच्छा, या लोगोला काय करायचं म्हणाला? झूम 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 करा. तो ओके. थोडासा छोटा दिसतोय ना, हा हा, म्हणजे थोडा बाहेर आजूबाजूला आला बरीच, पाहिजे. हा आजूबाजूला थोडी बरीच मोकळी स्पेस आहे, तर त्याला थोडस येस आणखी येस. झूम करा. आणि वरती ओके जे बॅनर आहे ते आणखी तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. मी सांगेल ते काय करायचं तर. ओके. आणि मग आता मला सांगा, ते रेराचं चॅनल इथे हा कासवाचा व्हिडिओ काय करतोय? सर ऍक्च्युली तो जो कासवाचा व्हिडिओ तो खूप दिवसापूर्वी टाकला होता. जस्ट एक हा, स्पिरिच्युअल गोष्ट म्हणून, त्याचं एक आठवण म्हणून तो टाकला होता. त्याचा कंटेंट नाही सोबत पण मग काही ते, संबंध नाही. त्याला हा त्याला प्रायव्हेट करणार आहे. प्रायव्हेट करता येईल तुम्हाला. मग तेच की असं इम्प्रेशन डाऊन नको व्हायला. ओके. येस येस. आणखी सर. एक गोष्ट समजा की हा. तुमचं हिंदीमध्ये चॅनल आहे ना, येस येस येस. मग त्यात मग काही हे काही व्हिडिओ, मी एक व्हिडिओ मराठीमध्ये टाकला होता. ओके. चालेल. मग ते हा, कारण एक्झॅक्टली काय करा ना, की तुम्ही आधी हा हा. ठरवून घ्या की मराठीत करायचंय का हिंदीत करायचंय. कारण काय होईल, मग त्याच्याने ऑडियन्स आणखी कन्फ्युज होईल. आणि जर तुमचा व्हिडिओ हिंदीमध्ये असला ना, तर तुम्हाला थंबनेल वरती जे काही लिहिताय ना तुम्ही, ते हिंदीमध्ये असलं पाहिजे. जर, बरोबर. आणि आणखी थोडेसे थंबनेल तुम्हाला इम्प्रूव्ह करावे लागतील. हं? ओके ओके. मी सांगेलच तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप. समजा आता तुमचं नाव करेक्ट आहे, आणखी कोणाच्या डोक्यात एखादं नाव आहे का? काहीतरी नाव सांगा, आपण सर्च करून बघू. कारवाले. कारवाले, पण मग कारवाले टाकल्यावर बाकीचे बरेच येतील ना समजा. ओके ओके ओके. कार हब. समजा कार हब वाटतंय तुम्हाला. मी आता सर्च केलं कार हब. आता कार हब टाकल्यानंतर काय होतं की इथं काय करायचं, एकदा तुम्ही नाव टाकलं ना, की इथं फिल्टर मध्ये जायचं उजव्या साईडला. थोडस लक्ष द्या, आता महत्वाचं आहे थोडं. तुमचं कर्सर दिसत नाहीये सर. ओके 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 ओके. येस. हा, सगळ्यात आधी चॅनलचं नाव टाकून द्यायचं, सर्च म्हणायचं. सर्च म्हटल्यानंतर इथं फिल्टर मध्ये जायचं. फिल्टर मध्ये गेल्यानंतर टाईप मध्ये जाऊन चॅनलवर सिलेक्ट करायचं. ओके. मग आता इथं यांनी काय झालं, मी फिल्टरवर जाऊन चॅनल सिलेक्ट केल्यामुळे काय झालं, कार हब नावाचे जेवढे चॅनल्स आहेत तेवढे आपल्याला एका खाली एक दिसतील. आता इथे जर आपण दिसतील. पाहिलं तर हे एक नाव आहे, हे एक चॅनल आहे, हे एक चॅनल आहे. म्हणजे काय की कार हब नावाचे ऑलरेडी भरपूर चॅनल्स आहेत. चॅनल त्याच्यामुळं आहेत. आपल्याला हे नाव सिलेक्ट करता येणार नाही. ओके. नाही. मग दुसरं ओके. विचार करायचं, समजा की आणखी समजा आता तुम्हाला मराठी चॅनल सुरू करायचंय असं हा. आपण समजू. मराठीत करायचं की हिंदीत करायचंय तुम्हाला? मराठीमध्ये. हा, मग तुम्ही याला एखादा शब्द मराठी ऍड करू शकता पुढं. समजा कार हब मराठी. ओके. हम्म. असं चॅनलचं नाव तुम्ही ठेवू शकता की कार हब मराठी. आता कार हब मराठी नावाचं पण एक चॅनल आहे बघा, इथं पहिल्याच नंबरला आलं, दिसतंय? अच्छा अच्छा. हा हा हा. हा, मग आपल्याला असं नाव शोधायचं आहे समजा की जे युनिक असेल, त्याच्या आधी ते कोणीच वापरलेलं नाही पाहिजे. ओके. थोडसा मी तुम्हाला फक्त एक आयडिया सांगितले. आणखी जर तुम्हाला नाही. याच्यामध्ये समजा आता आपण गुगलला सर्च केलं होतं समजा, इथं भरपूर नावं आपण शोधलेले आहेत. हिच्यातून जर समजा आपल्याला एखादं नाव, प्रॉपर्टी एक्सपर्ट. काय काय प्रॉपर्टी, हॅलो सर. हा बोला. प्रॉपर्टी एक्सपर्ट. प्रॉपर्टी एक्सपर्ट एकदम कॉमन शब्द झाला, त्या नावाने नाही सापडणार. म्हणजे असतील ऑलरेडी चॅनल. आता हे बघा, थोडस असं युनिक पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे थोडस. प्रॉपर्टी एक्सपर्ट जर केलं ना मी, हे बघा, प्रॉपर्टी एक्सपर्ट नावाचं ऑलरेडी भरपूर चॅनल्स आहेत. असं काहीतरी युनिक ओके. पाहिजे. समजा आता हे कारच्या चॅनल बद्दल आपण बोलूयात.
प्रतीकला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? सिम्बॉल. आणखी काय असते? म्हणजे असं तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल की समजा ओके. मराठी शब्द, इंग्लिश शब्द आणि याच्यातून मग नाव फायनल करायचं समजा. चिन्ह. हा, चिन्ह. समजा इंग्लिशमध्ये प्रतीक. समजा आता आता आपण काय टाकलं होतं? कार हब मराठी टाकलं होतं की नाही? मग आपण याला टाकू शकतो की प्रतीक कार हब असं टाकू शकतो समजा. आता इथं नाव सर्च करायचं, फिल्टर मध्ये जायचं, टाईप मध्ये जाऊन चॅनल वरती करायचं सिलेक्ट. आता हे बघा, प्रतीक कार हब नावाचं एक्झॅक्टली चॅनल नाही दिसत आहे कुठलंच, बरोबर? नाही. नाही. हे बघा, कुठलं चॅनल नाहीये. आता मी हे नाव जे आहे ते फायनल करू शकतो, पण आपण लगेच फायनल नाही करणार आहेत. एक एक दिवस मी नाही देणार आहे करणार. तुम्हाला. हा, ओके. की आणखी कारण कसं असतं की चॅनलचं नाव नंतर चेंज नाही करता येत शक्यतो, थोडासा प्रॉब्लेम होतो त्याने. मग त्याच्यामुळं विचार करून आपल्याला चॅनलचं नाव ठेवायचं आहे. अशी प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. जेवढे काही नावं तुम्हाला वाटतील तेवढे सगळे नावं शोधून ठेवा. ओके. हं. आणि उद्या मग आपण डिस्कस करूयात कसं करायचं. फक्त ही प्रोसेस समजली ना सगळ्यांना नावाची, की नावासाठी काय करायचं आहे? असं कोणी आहे का ज्याला समजलं नाहीये? काय होय करायचं? सगळ्यांना समजलंय ना? मग उद्या तुम्हाला आजचा टास्क काय आहे समजा, की तुमची कॅटेगरी सगळ्यात आधी तुम्हाला फायनल करायची आहे. कॅटेगरी फायनल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं की तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमचं नाव फायनल करायसाठी 25 ते 30 नावं शोधून ठेवायची आहेत. आणि जे एकदा तुम्ही 25-30 नावं शोधले की एक एक नाव टाकून इथे चेक करायचं. पहिले नाव सर्च करायचं, नंतर फिल्टरवर जाऊन हे बघा, जर तुम्ही मोबाईलमध्ये जर करत असले तर मोबाईलमध्ये पण एक फिल्टर नावाचं ऑप्शन असतं, जिथं आपण युट्यूबवरती सर्च करायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही जे नावं सर्च कराल आयडियासाठी, ते आपल्याला कशावर सर्च करायचे? हे जे नाव आहे ते कशावरती सर्च करायचे आपल्याला? हे गुगलवरती करायचे. ओके. ओके, म्हणजे कॅटेगरी टाकायची, युट्यूब चॅनल नेम आयडियाज टाकायचं, हे आपल्याला गुगलवरती सर्च करायचंय. आणि या वेबसाईट वरून 25-30 नावं काढायचे आणि मग नंतर एक एक नावं आपल्याला युट्यूबवर सर्च करायचं. हे लक्षात ठेवा फक्त. मग इथं सर्च करत असताना इथं नाव टाकायचं, फिल्टरमध्ये जायचं, टाईप मध्ये जाऊन चॅनल सिलेक्ट करायचं. मोबाईलवरती जर केलं तुम्ही, मोबाईलवरती पण सेम प्रोसेस आहे की तुम्ही एकदा युट्यूब ओपन करायचं, आधी नाव टाकायचं, नाव टाकल्यानंतर बाजूला 3 डॉट्स असतील, त्या 3 डॉट्स वरती क्लिक करून सर्च अँड फिल्टर वरती जायचं आणि सेम टाईप मध्ये चॅनल सिलेक्ट करायचं. ओके, लिहून घ्या. हो तर स्टेप बाय स्टेप लिहून घ्या, कारण मग नंतर लक्षात नाही राहत. युट्यूबला नाव सर्च करायचं, सर्च नंतर सर्च अँड फिल्टर आणि टाईप मध्ये जाऊन चॅनल. ओके, इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? समजलं. हा, मग त्याच्यानंतरचा मुद्दा येतो की समजा तुमचं चॅनलचं नाव फायनल झालं. मग आता आपल्याला काय करायचं की समजा चॅनलच्या नावासाठी आपल्याला लोगो क्रिएट करायचा आहे आणि बॅनर क्रिएट करायचं आहे. जसं की आता लोगो आणि बॅनर काय असतं हे आधी समजून घेऊ आपण. की समजा मी होम वरती जातोय, होम वरती गेल्यानंतर जर तुम्ही एखाद्या चॅनल वरती गेले समजा, आता हे जो स्टॉकच्या चॅनल वरती जर समजा, तर इथं हा जो तुम्हाला दिसतोय हा आहे लोगो. ओके, आणि हा वरती जो फोटो तुम्हाला दिसतो आहे तो आहे बॅनर. समजलं सगळ्यांना लोगो काय असतो, बॅनर काय असतो? बरोबर आहे. हा, आणि जर तुम्ही व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये इथे एक छोटासा आयकन दिसत असतो, त्याला म्हणतात वॉटरमार्क, की जो तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असेल. कुठलाही व्हिडिओ जर तुम्ही प्ले केला समजा, तुम्हाला सेट करता येतो की तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसला पाहिजे का, किंवा कुठल्या सेकंदाला दिसला पाहिजे, असं पण तुम्ही करू शकता. समजतंय?
लोगो काय असतो, बॅनर काय असतो, समजलं ना? समजलं. तर नाही समजलं. काय काय? लोगो आणि बॅनर नाही समजलं सर. हे बघा, हे 2 फोटो दिसतायत ना तुम्हाला स्क्रीनवरती? हाँ, भारत की सबसे प्रेरणादायक हा, मग तो काम. जो वरचा आडवा फोटो आहे की नाही, हाँ तो आहे बॅनर. हाँ आणि जो इकडचा गोल मध्ये जो फोटो तुम्हाला दिसतोय जो स्टॉकचा, हाँ हाँ तो आहे लोगो. लोगो. हाँ ओके, ठीक है, ओके सर, ओके. हा असतो लोगो आणि हे वरचं असतं बॅनर. हा. मग आता आपण जे काही चॅनल क्रिएट करू त्याच्यासाठी आपल्या चॅनलसाठी आपल्याला आपला लोगो बनवायचा आहे आणि वरचं बॅनर बनवायचं आहे. ओके, परंतु आता आपण हे क्रिएट केलं असतं, पण मग तिच्यात इश्यू कसा आहे बरं बघूयात आपण. एखादं कोणाचं नाव वाटतंय का, कोणाला काहीतरी फायनल झाल्यासारखं समजा असं, की बुवा हे करू शकतो आपण नाव फायनल, असं काही आहे का? काय म्हणालात हॅलो, सर? असं एखादं कोणाचं नाव ठरलेलं आहे का, की ते नाव आपण फायनल करू शकतो समजा चॅनलसाठी? माझं सर जे आहे ते तर सर मी कंटिन्यू तुमचं करतो ऑलरेडी आहे. रेडी आहे ना सर? तुमचं नाव पण हा. छान आहे, तुमचा लोगो पण छान आहे. आपण बाकीच्यांना एकदा विचारतोय मी. नाही सर, उदाहरणच द्यावं हा लागेल ठीक आहे, तुम्हाला. बरं बरं बघूयात आपण. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला फक्त सांगून देतो की काय करायचं आहे. ओके, हं. त्याच्यानंतर आपल्याला एक काम करूयात, आपण दुसरा टॉपिक घेऊ. कारण कसं होईल की उद्या फक्त काय करा, बघूयात बरं. चॅनलचं लोगो तर आपण पाहून घेऊ. जर तुम्हाला काही अडचण आली तर आपण उद्या विचारू शकतो समजा. जर तुम्हाला तुमच्या चॅनलच्या चॅनलसाठी जर लोगो आणि बॅनर जर बनवायचं असेल तर तुम्हाला एका वेबसाईटचा वापर करायचा आहे, ज्या वेबसाईटचं नाव आहे canva.com. ओके, ही वेबसाईटचं नाव लिहून घ्या एकदा. ओके, लोगो बॅनर साठी ना? हो हो, म्हणजे लोगो असेल, बॅनर असेल किंवा बॅनर थंबनेल असेल, हा. असेल, त्याच्यासाठी हे चॅनल तुम्ही करू Canva. शकता. आता जसं तुमचं कुलकर्णी नाव आहे समजा, सरनेम आहे आणि तिच्यामध्ये ओके. क येतो, बरोबर? हो. आणि कार मध्ये पण क येतो. ओके. मग तुम्ही कुलकर्णी कार्स असं पण करू शकतात. म्हणजे डिपेंड करतं, मी तुम्हाला सांगतोय, फक्त सजेशन देतोय सांगता असं. येस येस. हा हा, मग तुम्ही म्हणजे एलिट्रेशन जर आले तर छान वाटतं समजा, मग त्याच्या हिशोबाने ओके. विचार करा. ओके, हम्म, हम्म, हम्म. मग आता आपल्याला करायचं आहे चॅनलसाठी लोगो आणि बॅनर तयार. ओके, तर आधी आपण लोगो बघू की लोगो कसा करायचा. सगळ्यात आधी मी काय करेल, कॅनवा नावाची एक वेबसाईट आहे जी ओपन करेल. जर मला मोबाईल वरती करायचं असेल तर मी कॅनवा नावाचं ऍप्लिकेशन ओपन करेल. ओके, गुगलला त्याच्यानंतर जाऊन. इथं ऑप्शन, हा नाही नाही, प्ले स्टोअर वरती, प्ले स्टोअर असतं ना ओके आपलं ओके. मोबाईलचं, येस येस त्याच्यातून येस येस. canva.com कॅनवा नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घे. जर लॅपटॉप असेल तर मग गुगलला जाऊ. मग त्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर मी काय करेल, क्रिएट डिझाईन वरती क्लिक करेल. क्रिएट डिझाईन वरती क्लिक केल्यानंतर मी काय करेल की इथं युट्यूब लोगो दिसतंय बघा, युट्यूब चॅनल लोगो, याच्यावरती मी सिलेक्ट करेल. याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर असा एक चौकोन माझ्या समोर येईल की ज्याला मी एडिट करू शकतो आणि डाव्या साईडला काही डिझाईन्स येतील की ज्याला मी एडिट करू शकतो समजा. ओके, समजा एक नाव आहे समजा कार्स कट्टा. ओके, त्याच्यात पण कारचा क आहे, कट्टाचा के आहे समजा. मग सगळ्यात आधी आपण चेक करू समजा की ते नाव अवेलेबल आहे का कोणी घेतलेलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, युट्यूब वरती जायचं आहे. सेम प्रोसेस आहे की मला वाटतंय समजा की कार कट्टा नाव ठेवलं पाहिजे समजा, तर मी काय करेल, युट्यूबला आधी सर्च करेल कार्स कट्टा. कार्स कट्टा सर्च केल्यानंतर इथं मला दिसतंय की समजा मी फिल्टर वरती जाईल, टाईप वरती जाईल आणि चॅनल सिलेक्ट करेल. हे बघा,
आता इथे जर आपण पाहिलं तर दोन चॅनल आहेत बघा. पहिलं जे आहे ते हे कार्स कट्टा म्हणून एक आहे. मग मी त्यांचं चॅनल ओपन करेल की हे चॅनल ऍक्टिव्ह आहे का. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर त्यांचे जे काही व्हिडिओज आहेत ते किती दिवसाआधीचे 3 वर्ष. हा 3 वर्ष आधीचे. म्हणजे काय की हे चॅनल एवढं काही ऍक्टिव्ह नाहीये समजा कार्स कट्टा. ओके. हम्म. दुसरं जे आहे समजा हे चॅनल मला इथे दिसतंय कार्स कट्टा म्हणून आणि हे पण चॅनल दिसतंय. पण मग हे चॅनल आपण परत एकदा चेक करू की याच्यावरचा शेवटचा व्हिडिओ याचा पण 1 वर्ष आधीचा आहे. कसं असतं की एखादं नाव तुम्ही फायनल केल्यानंतर ते नाव तुमचं तोपर्यंत होत नाही की जोपर्यंत तुम्ही जास्त व्हिडिओ टाकत नाही. ओके. आता इथे याचे दिसत आहेत समजा बऱ्यापैकी व्हिडिओ. आपण हे नाव कॅन्सल करू शकतो समजा. मग असं तुम्हाला थोडंसं विचार करून तुमचं नाव शोधायचं आहे. समजा आपण असं ठरवूया की हे नाव आपलं फायनल झालेलं आहे. ओके. असं फक्त मी हम्म. ठरवतोय. आता मला याचा ठरवा. लोगो बनवायचा आहे समजा. मग आता जर कार्स कट्टाचा आपल्याला लोगो बनवायचा आहे तर मी काय करेल, कॅनवा ओपन करेल. कॅनवा ओपन केल्यानंतर मला इथं लोगो बनवायचा आहे कार्स कट्टाचा. तर मी काय करेल, इथे डाव्या साईडला भरपूर असे टेम्पलेट्स आहेत की जे टेम्पलेट्स मी एडिट करून तिथं माझ्या चॅनलचा लोगो ऍज इट इज बनवू शकतो किंवा मी 0 पासून पण स्टार्ट करू शकतो. पण काय करायचं, थोडंफार जे डिझाईन तुम्हाला आवडत असेल याच्यातलं ते सिलेक्ट करायचं. फक्त हे सिलेक्ट करत असताना जिथं क्राऊन आहे, हा क्राऊन दिसतोय का इथं, हम्म, हम्म. हे प्रो लिहिलेलं आहे. म्हणजे काय की याच्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतील. मग हे नाही सिलेक्ट करायचं, थोडंसं फ्री वाले सिलेक्ट करायचे की ज्याला आपण आपल्या पद्धतीने एडिट करू शकतो. समजा आता हे मला छान दिसतंय बघा. आता मी काय करेल, इथं मी कार्स कट्टा म्हणून नाव टाकेल. ओके. हम्म. फक्त ही वरची जी डिझाईन आहे ती मला चेंज करायची. मग मी याला डिलीट करेल आणि इथं एलिमेंट्स मध्ये जाऊन जी काही तुमची कॅटेगरी असेल, समजा आता आपल्याला काय पाहिजे, इथं कारशी रिलेटेड एखादा सिम्बॉल पाहिजे, बरोबर. मी हम्म, हम्म. एलिमेंट्स मध्ये जातोय आणि इथं कार्स सर्च करतोय. मग इथं भरपूर सारे असे डिझाईन्स येतील की ज्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकतात की जे तुम्हाला वाटत असेल समजा. ओके. जसं की समजा तर मला हे छान वाटतंय. कलर जर मी व्हाईट केला समजा, याचा बॅकग्राऊंड कलर पण समजा मी चेंज करतोय. समजलं कसं केलं मी? समजलं सर. समजलं सर सर. सगळ्यात आधी अप्रतिम. काय केलं, बॅकग्राऊंड वगैरे हा कसं केलं? काय काय एकदाच रिपीट करा ही आत्ताच लास्ट ऍक्टिव्हिटीज कशा केल्या? हे बघा परत एकदा दाखवतो. मी काय केलं, सगळ्यात आधी आपल्याकडे असा व्हाईट कलरचा एक हे होता, बरोबर. व्हाईट कलरचा असा बॉक्स होता. मग इथे डाव्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर इथं पहिलं डिझाईन्स नावाचं एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये रेडीमेड टेम्पलेट्स आहेत की ज्याच्यातले कुठलं पण टेम्पलेट तुम्ही तुमच्या हिशोबाने एडिट करू शकतात. आता हे जे वरचं टेम्पलेट होतं समजा ते वेगळं होतं, पण आपण त्याला आपल्या कलर हिशोबाने आणि मॉडीफाय बॅकग्राऊंड कसं काय choose करायचं? काय काय कलर आणि बॅकग्राऊंड आणि त्या मी लेटर्सला जे काही सांगतो ना, सांगतो बॅकग्राऊंड स्टेप बाय स्टेप सांगतो. समजा आता मी व्हाईट आहे, आता मी दुसरं एखादं नाव सांगा मला, कोणाच्या डोक्यात काही नाव आहे का, आपण चेक करून बघूया, त्याचा लोगो बनवून बघू सहज. प्रॉपर्टीचं कोणाला हवं होतं चॅनल? हॅलो, प्रॉपर्टीसाठी कोणाला हवं होतं चॅनल? हा सर. कदम कदम सरांना हवं मागतोय होतं मी. का? हा हा हा. ओके. प्रॉपर्टी एअरपोर्ट. नाही नाही, आपण एक ट्राय करू. प्रॉपर्टी कदम नावाचं एक ट्राय करू. ओके. ओके. एक सॅम्पल म्हणून दाखवतोय फक्त मी, नंतर तुम्ही चेंज करून घ्याल तुमच्या हिशोबाने. आता मी सगळ्यात आधी काय करेल की डाव्या साईडला हो. मला जे काही थोडंफार छान वाटतंय समजा तिच्यातलं मी कुठलं पण डिझाईन करेल. समजा आता हे इथं नाही वाटत आहे एवढं.
याच्यातलं डिझाईन मधलं सगळ्यात आधी तुम्हाला कुठलं पण जे आवडत असेल ते फक्त सॅम्पल म्हणून घ्यायचं, की जर तुम्हाला फॉन्ट वगैरे आवडत असला समजा, आपण त्याला आपल्या हिशोबाने एडिट करू शकतो. सपोज आता हे नाव दिसतंय मला, हे नाव मी घेतलं. मग याला मी काय केलं, हे नाव मला चेंज करायचं, तर इथं मला टाकायचं प्रॉपर्टी कदम किंवा कदम प्रॉपर्टी समजा. ओके, हे बिना कामाचं जे आहे ते मी डिलीट करून टाकतोय. मग आता हा क्राऊन माझ्या काही कामाचा नाहीये, मग मी काय करेल, याला डिलीट करून टाकेल. इथपर्यंत समजते सगळ्यांना? हॅलो. समजतं. येस. मग आता मी डिलीट करून टाकलं, म्हणजे काय झालं की एक सिंपल चौकोन माझ्यासमोर आला आणि ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी कदम प्रॉपर्टी लिहिलेलं आहे. मग आता मला एक एलिमेंट ऍड करायचं आहे. जसं आपण याच्यामध्ये काय केलं होतं की असा कारचा एलिमेंट ऍड केला होता, बरोबर. मग आता जर आपलं इथं प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे, तर आपल्याला प्रॉपर्टीशी रिलेटेड काहीतरी इथं एलिमेंट ऍड करावं लागेल. मग आपल्याला काय करायचं, इथं लेफ्ट साईडला एलिमेंट्स मध्ये जायचं आहे आणि जिथं आपण कार सर्च केलं होतं तिथं मी काय सर्च करेल, समजा होम सर्च करेल, कारण घराशी रिलेटेड आहे ना माझं. मग इथं भरपूर सारे ऑप्शन्स येतील. मग याच्यातून जर तुम्हाला एखादा आवडलं तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात, किंवा याला तुम्ही आणखी थोडंसं मॉडिफाय करू शकता. समजा प्रॉपर्टी टाकून बघू आपण, प्रॉपर्टी टाकल्यावर काय येतंय. त्याच टाईपचे थोडंफार येत आहे. समजा आता हा एक लोगो छान वाटतोय समजा मला, आणखी जर इथं पाहायचं तुमच्या हिशोबाने, जसं तुम्हाला छान वाटेल समजा त्या हिशोबाने चेक करायचं. तर हा जो आहे समजा, हा मला इथं डिझाईन छान वाटतोय. किंवा अजून जर मी एखादं पाहिलं, समजा हा नाही पाहिजे मला, हा हवा आहे, असं तुम्ही तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं जो एलिमेंट वाटेल तो तुम्ही इथं ऍड करू शकता. ओके. सर्च करतोय मी, अजून अजून बघतोय की जर समजा आणखी काही इम्प्रेसिव्ह आपल्याला ऍड करता येईल का. समजा हा एक आवडला मला. ओके. मग इथं कलर दोन ऑप्शन आहेत बघा. मग इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने कलर त्याचे चेंज करू शकता. इथे एक सिल्वर कलर आहे आणि एक हा कलर. आता जर मला याला मॅच करायचा असेल तर मी असं पण करू शकतो की समजा हा जो प्रॉपर्टी शब्द आहे याला इथं अल्फाबेटवर जाऊन याचा कलर मी सिल्वर करू शकतो. आणि हा जो कदम शब्द आहे समजा, याचा पण जो कलर आहे मी तो असं गुलाबी करू शकतो, म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन छान वाटेल. हे बघा आता दिसतंय. ते लोगो मधले कलर ऑटोमॅटिक तिकडे शो झालेत, कसं सिलेक्ट करण्यासाठी? हा हा, हे बघा तुम्ही सिलेक्ट कराल ना याला, इथं ऑटोमॅटिकली इथं कलरचं ऑप्शन असतं, टेक्स्ट कलर म्हणून. तिथं ऑटोमॅटिक तिथे कलर दिसतात. आता मला बॅकग्राऊंडचा कलर म्हणजे चेंज करायचा आहे समजा. तेच कलर दिसतात जे लोगो मध्ये आहेत, तेच तिकडे दिसतात. नाही, तिथं ऑप्शन येतं. हे बघा इथं जर तुम्ही क्लिक केलं ना याच्यावरती, तर इथे वेगवेगळे ऑप्शन येतात की लोगो मध्ये जर कलर आहेत ते पण इथे दिसतात, किंवा तुम्ही याच्यावरती क्लिक करून तुमच्या हिशोबाने कुठलाही कलर असा चेंज करू शकतात. ओके. ओके सर. खाली खाली पण वेगवेगळे ऑप्शन आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या याचा कलर वगैरे चेंज करू शकता. ओके. समजा आता गुलाबी कलर नकोय मला, आता इथं बघा एक गुलाबी कलर एक सिल्वर कलर, इथे दोन कलरचे ऑप्शन आहेत. मला गुलाबी कलर चेंज करायचा आहे, मी गुलाबी कलरवर क्लिक करतोय आणि इथे हा कलर सिलेक्ट करतोय. आता ह्या जो व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड आहे
मला ते थोडंसं चेंज करायचंय. मला वाटतं की याच्यात आणखी थोडंसं आपण ट्राय करून बघूयात की काय करता येईल. समजा इथं ब्लॅक तर काही छान वाटत नाहीये, ग्रे पण काही छान वाटत नाही. मग असं तुम्हाला थोडंसं ट्राय करावं लागेल वेगवेगळ्या गोष्टी, की कुठला कलर छान वाटतंय, कसं काय छान वाटतंय. ओके, समजतंय का? हा सर. असं हा तुम्हाला थोडंसं, समजेल. थोडासा हा वेळ जाईल. थोडंसं प्रॅक्टिस जर तुम्ही केली ना, त्या थोडासा हिशोबाने वेळ तुम्ही जाईल. करू शकता. समजा एकदम सिम्पल आहे, काहीच करायचं नाही तुम्हाला. परत मी तिसरा एक लोगो तुम्हाला करत क्रिएट करून दाखवतो. सगळ्यात आधी तुमच्या समोर काय असेल, व्हाईट कलरचा एक प्लेन हे असेल, बरोबर. जस्ट अ सेकंड. असं व्हाईट कलरचं तुमच्या समोर हे असेल समजा. आता हे दोन कलर आपण सिलेक्ट केले त्याच्यामुळे तसं दाखवतोय ते. जर तुम्ही सिंगल कलर सिलेक्ट केला आणि हा व्हाईट केला, तर मग असा व्हाईट कलरचा पेपर तुमच्या समोर असेल. आता आणखी एक नाव आपण चेक करूयात. समजा की त्या नावाचा लोगो आपल्याला बनवायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करतो, इथं लेफ्ट साईडला डिझाईन नावाचं एक ऑप्शन असतं, की डिझाईन मध्ये जाऊन आपण काय करतो, सगळ्यात आधी जी डिझाईन आपल्याला आवडेल समजा, त्या हिशोबाने आपण ती डिझाईन सिलेक्ट करतो. समजा आता रेरा गुरुजीचा लोगो आपल्याला बनवायचा आहे असं आपण समजू. मग हिच्यातलं डाव्या साईड मधून तुम्हाला जी काही डिझाईन आवडत असेल, की ज्याचा फॉन्ट तुम्हाला आवडत असेल, तो सगळ्यात आधी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. समजा आता मी काय करतोय, येस, मला हा थोडासा फॉन्ट आवडला समजा, तर मी हे सॅम्पल सिलेक्ट केलं आणि मी काय केलं की इथं सगळ्यात आधी नाव चेंज केलं. ओके, नाव चेंज केल्यानंतर थोडीशी साईज वगैरे ऍडजस्ट करून घ्यायची. थोडंसं मी याला मोठं करतोय, किंवा असं तुम्ही एका खाली एक पण करू शकता. हे बघा, हे जे ऑप्शन्स आहेत की नाही, एकदम सिंपल सिंपल ऑप्शन आहेत, की ज्याच्यावरती नाव पण लिहिलेलं आहे. इथं सगळ्यात पहिले इथं फॉन्टचं हे चेंज करू शकतात, इथं आकार चेंज करू शकतात, इथं कलर चेंज करू शकतात, याला थोडंसं बोल्ड करू शकतात, इटॅलिक करू शकतात. इथं अलाइनमेंटचं ऑप्शन आहे, की लेफ्ट राईट कुठली अलाइनमेंट तुम्हाला ठेवायची आहे. त्याच्यानंतर इथं याचं ऑप्शन आहे समजा स्पेसिंगचं, की समजा याची स्पेस मला कमी करायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं तुम्हाला ट्राय करावं लागेल. एकदा तुम्ही ट्राय केलं ना, की सगळं समजून जाईल. एकदम सिंपल सिंपल ऑप्शन आहे. आता मला सेम याचा लोगो हवा आहे समजा, इथं हा लोगो डिलीट करायचा आहे मला. आणि मला आता मी काय करेल, एक एलिमेंट मला ऍड करायचा आहे, की जो माझ्या याच्याशी रिलेटेड असेल समजा. तर मी एलिमेंट्स मध्ये जाईल आणि आता इथं सर्च करेल समजा, की गुरुजी हवा आहे मला. गुरुजी एक्झॅक्टली तर काय येणार नाही, पण आपण ट्राय करून बघू. आता इथे गुरुपौर्णिमा वगैरे येत आहे, तसं नाही पाहिजे आपलं. टीचर टाकू शकतो आपण. आता इथे एवढे काय भारी आयकॉन्स दिसत नाही मला समजा. असं थोडंसं तुम्हाला त्याच्यावरती टाइम स्पेंड करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही टाइम स्पेंड नाही करणार समजा, तोपर्यंत जमणार नाही तुम्हाला. पण एकदा जर समजलं, एकदम सिंपल आहे. शांततेत ही रेकॉर्डिंग पाहून पाहून पण तुम्ही क्रिएट करू शकता. समजा मला हा लोगो हवाय, याचा कलर वगैरे इथंच ऑप्शन आहे, लगेच इथंच तुम्ही त्याचा जो कलर आहे तो चेंज करून घेऊ शकतात लगेच. अरे, ओके, समजलं. हा सर. जी पॅनर आहे सर, त्याबद्दल उद्या सांगणार का? बॅनरचं बघूयात ना आपण आज. थोडस सांगून देतो मी. हा. हे बघा, समजलं का तुम्हाला? इथं आपण काय केलं, 3 लोगो मी तुमच्या समोर क्रिएट केलेले आहेत. सगळ्यात पहिला कार्स कट्टाचा,
दुसरा कदम प्रॉपर्टीचा आणि तिसरा रेरा गुरुजीचा. समजलं का सगळ्यांना? समजलं सर. समजलं सर. हा. थोडस आपण काय करू, तुम्ही आहात ना फ्री की कोणाला काही काम आहे आता? नाही, फ्रीच आहे, फ्रीच आहे. ओके, मी आहे. तर आपण थोडस दुसरा एक टॉपिक बघून घेऊ. आता मी टेक्निकल टॉपिक नाही शिकवत तुम्हाला, कारण टेक्निकल टॉपिक जर शिकवला थोडस डोक्याच्या बॅनरची जी साईज आहे ना ती कुठून कॅनव्हावरून कशी निवडायची ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, बॅनर बद्दल बोलायचं का आता? फक्त त्याची साईज म्हणजे जसं आता युट्यूबच्या लोगोची ऑटोमॅटिक साईज तिथे मिळाली, जसं युट्यूबच्या बॅनरचं पण तिथे टेम्पलेट आहे का बाय डिफॉल्ट? येस येस, त्याच्यासाठी एक टेक्निक आहे ती तुम्हाला फॉलो करायची. समजा मला काय करायचंय, माझं बॅनर बनवायचंय, तर बॅनरचं पण आपण पाहून घेऊ. सिम्पल आहे, एवढं काही विशेष नाहीये. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय की जर तुम्हाला युट्यूब साठी बॅनर हवं असेल, तुम्हाला काय करायचंय, गुगल वरती जायचं आहे, युट्यूब बॅनर साईज टाकायचंय. आणि इमेजेस मध्ये जायचंय. त्याने काय होईल की अशा वेगवेगळ्या इमेजेस तुमच्या समोर येतील. समजा आता मी या इमेजला सिलेक्ट करतोय किंवा या इमेजला सिलेक्ट करतोय. आता इथं जर तुम्ही पाहिलं समजा या इमेजला, इथं वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. जसं की ही इमेज दिसते सगळ्यांना? हा दिसतंय. सर. ही कुठं शोधली मी इमेज? स्नॅपा. हा, म्हणजे गुगलला सिंपल भाषेमध्ये. ओके, हम्म, हम्म. गुगल वरती सर्च केलं. काय सर्च केलं? युट्यूब बॅनर साईज. मग मला अशी इमेज सापडली. आता इथं वेगवेगळं लिहिलेलं आहे बघा. इथं टीव्ही लिहिलेलं आहे इथं कोपऱ्यामध्ये, इथं डेस्कटॉप साईट लिहिलेली आहे आणि इथं ऑल डिव्हाइसेस लिहिलेलं आहे सेंटरमध्ये. बरोबर? मग हे असं हं. वेगवेगळ्याचा अर्थ काय असतो की युट्यूब कसं असतं की काही लोक युट्यूब टीव्ही वरती पाहत असतात, बरोबर? काही लोक हं. युट्यूब लॅपटॉप वरती पाहत असतात आणि काही लोक मोबाईल वरती पाहत असतात. मग त्याच्या हिशोबाने हे बॅनरची वेगवेगळी साईज असते. आता मला सांगा की एवढ्या पूर्ण इमेज मध्ये माझा जो काही कॉन्टेंट असेल, कॉन्टेंट म्हणजे काय की चॅनलचं नाव, तुमचा एखादा फोटो, त्याच्यानंतर सबस्क्राईब वगैरे, तर हे कुठं असलं पाहिजे की जिथं जर मी सेट केलं समजा, तर सगळीकडे प्रॉपरली दिसेल. एवढ्या वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये मी कुठं जर सेट केलं समजा, तर प्रत्येक ह्याच्यात ते दिसेल. समजा मी जर वरती जर सेट केलं, बरोबर, एवढ्या पोर्शन मध्ये जर सेट केलं, तर काय होईल की याच्यामध्ये दिसणार नाही. बरोबर? थोडस समजत नाही का? नाही सर, नाही कळालं. हे बघा कसं असतं, काही लोक टीव्ही वरती युट्यूब पाहत असतात, काही लोक लॅपटॉप वरती पाहत असतात, काही लोक मोबाईल वरती पाहत असतात. मग प्रत्येकाची साईज वेगवेगळी आहे. एवढं समजलं? हो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या साईड मध्ये दिसणार. हा, मग आपल्याला एकदम सिंपल भाषेत लक्षात ठेवा की हा जो आकाशी कलरचा पट्टा आहे मधला, दिसतोय सगळ्यांना आकाशी कलरचा पट्टा? हा सर. या मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला आपला कॉन्टेंट ऍडजस्ट करायचा आहे. त्याने काय होईल की तो ऑल डिव्हाइसेस मध्ये पण दिसेल, लॅपटॉप वाल्यांना पण दिसेल आणि टीव्ही वाल्यांना पण प्रॉपरली दिसेल. समजतंय? ओके. हा. म्हणजे एकदम सिंपल भाषेत सांगतो की आपल्याला जे काही डिझाईन करायचं आहे की नाही, या पट्ट्याच्या बरोबर आकाशीच्या मधल्या पट्ट्यात करायचं, एवढंच डोकं लावायचं. सर ते खाली डिजिट दिले ते काय काय आहेत? डिजिट म्हणजे त्याची साईज आहे ती वेगवेगळी. आपल्याला त्या साईजची काय घेणं नाही. आपण या इमेजचा वापर करून आपलं बॅनर तयार करू. ओके, बरं एक काम करू आपण, हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतंय तुम्हाला. उद्या घ्यायचं का मग? चालेल सर. उद्यापर्यंत काय करा, चॅनलचं नाव फायनल करा आणि चॅनलचा लोगो तयार करा. या दोन गोष्टी. सर येस प्रतीक सर. सर तुम्ही काही बोलणार होतात आता? तुम्ही बोललात ते आपलं जे आहे, तुम्ही दुसऱ्या विषयाला हात घालणार होतात, पण ते ओके, ओके. रेरा मी गुरुजींनी दुसरं ऍक्च्युली तुम्हाला कॅमेराचा टॉपिक घेणार होतो की कॅमेराचा टॉपिक सांगणार होतो. समजा तो लागला ओके. तर आपण पाहून घेऊ मग. ओके, तो सांगा. हा. हे बघा, आता आपला जो कोर्स आहे त्याच्यातला आपण पहिल्या दिवशी चुका पाहिल्या, दुसऱ्या दिवशी आपण कॅटेगरी पाहिल्या, आजचा तिसरा दिवस आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की चॅनलचं नाव कसं ठरवायचं. ओके,
आणि ते क्रिएट कसं करायचं ते पण मी तुम्हाला उद्या सांगेन, की चॅनल कसं बनवायचं असतं. ओके ओके. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा असतो समजा, की कॅमेरा समोर कॉन्फिडेंटली कसं बोलायचं, हे आता आपण थोडंसं पाहून घेऊ. मग याच्यामध्ये ओके. काय आहे, की सगळ्यात आधी पहिली महत्वाची गोष्ट काय आहे, की लोकांना कॅमेऱ्याची भीती का वाटते. याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. सगळ्यात पहिली गोष्ट काय असते, की त्यांना असं वाटतं, की यार मी छान दिसत नाही, मी गरीब आहे. कारण हे प्रत्येकाला वाटत असतं, की यार माझं घरच चांगलं नाहीये, माझं फोटो मधलं बॅकग्राऊंड चांगलं येत नाही, लोकांकडे एवढे भारी कॅमेरे असतात, माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे कपडे चांगले नाहीये, असं आपल्या सबकॉन्शियस लेवलला वाटत असतं. पण ते वाटू द्यायचं नाही, कारण त्यांनी काहीच फरक पडत नाही. अनेक लोकांना थोडासा सेल्फ डाऊट असतो, कॉन्फिडन्सची कमी असते. याच्या आधी ते कोणासमोर असं बोललेले नसतात. त्यांना असं वाटत असतं, की यार माझा आवाज चांगला नाही. आवाजाबद्दल अनेक लोकांना प्रश्न असतो. त्यांना असं वाटतं मी चांगलं दिसत नाही, मला बोलता येत नाही चांगलं. थोडीशी लोकांची भीती वाटत असते. अनेक लोक कॅमेरा समोर बोलतात, व्हिडिओ पण बनवतात, पण ते बाकीच्यांसोबत कम्पेअर करतात स्वतःला, की यार त्या माणसाला किती भारी बोलता येतं, मला तर तेवढं काही बोलता येत नाही. मग ते असं का होतं माहितीये का? कारण तो जो समोरचा माणूस असतो ना, त्यांनी आपल्या आयुष्यातला बराच टाइम त्या गोष्टीसाठी दिलेला असतो, म्हणून तो त्याच्यामध्ये परफेक्ट असतो. तुम्ही दुसऱ्या कोणासोबतच स्वतःची कंपॅरिझन नाही करू शकत. ओके, तुम्हाला स्वतःला हळूहळू इम्प्रूव्ह करायचं आहे, म्हणून बाकीच्यांसोबत स्वतःला कम्पेअर करायचं नाही. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे समजा, की काय बोलावं ते कळत नाही. अनेक लोकांना असं होतं, की ते कॅमेरा चालू करतात, पण कॅमेरा चालू केल्यानंतर त्यांना सुचतच नाही, की नेमकं काय बोललं पाहिजे. मग याच्यावरती काय सोल्युशन हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ओके, अनेक लोकांना असं वाटतं, की यार मी खूप चुका करतो कॅमेरा समोर बोलताना. कसं असतं, की जर समजा नॉर्मली आपण जर एखाद्या माणसाशी बोलत असलो, तर आपल्याकडनं चुका नाही होत, आपण व्यवस्थित बोलतो. परंतु ज्या वेळेस आपण कॅमेरा चालू करतो ना, तर आपल्याला स्पष्ट असे शब्द बोलता येत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, की आपले शब्द बोलताना अडखळतात थोडे. मग हे कशामुळे होतं माहितीये का? कारण आपल्याला सवय नसते. आता तुम्ही पाहिलं असेल, मी लेक्चर घेतो, मी 2-2 तास, 1-1 तास कंटिन्यू बोलतो आणि त्याच्यामध्ये माझे फार कमी शब्द अडखळतात. का होतात? कारण मी प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, तर या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होत जातील. ओके, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. आणि जरी चुका करता येत, आपल्या जर चुका होत असल्या, तर आपल्याला YouTube वरती व्हिडिओ टाकायच्या आधी एडिट करावा लागतो. मग एडिट करत असताना आपण काय करू शकतो, की ज्या काही आपल्या चुका झालेल्या आहेत, त्या चुका आपण एडिटिंग मध्ये रिमूव्ह करू शकतो. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही एवढं. ओके, अनेक लोकांना थोडीशी क्रिटिसिझमची भीती वाटते, की समजा मी जर व्हिडिओ अपलोड केला, तर बाकीचे लोक मला नाव वगैरे ठेवतील. अशी भीती वाटू द्यायची नाही. कारण कसं असतं, की तुम्ही किती जरी भारी बोलत असले, तरी लोकांना जर चुका काढायच्या असतात, ते काही काढत बसतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायचंच नाही आपल्याला. ओके, आणि बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम हा असतो, की ते कधी प्रयत्नच करत नाही. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, की काल व्हिडिओ बनवा. तुम्ही नाही बनवला. म्हणजे तुम्ही काय झालं, की तुम्ही ट्रायच नाही केलं. हे जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करणार नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट नाही होणार. समजतंय का सगळ्यांना? म्हणजे ऍक्शन समजलं. घ्यावीच लागेल. तुमच्या मनात जी काही भीती आहे ती कधी जाईल, की ज्यावेळेस तुम्ही, आता आपल्या ग्रुपमध्ये लेडीज पण नाही कोणी, सगळे जेंट्सच आहेत, समजा मुलंच आहेत सगळे. आता बाकीच्या मी ज्या काही बॅचेस घेतो ना, त्याच्यामध्ये 20-20, 30-30 लोक असतात. त्याच्यामध्ये बऱ्याच लेडीज पण असतात. मग तिथे तर पोरं घाबरतात. पण ते जर तुम्ही घाबरले, तर मग काहीच फायदा नाही. तुम्हाला तुमचे व्हिडिओ टाकावे लागतील ग्रुपवरती, कारण तरच तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करता येईल. ओके, आता अक्षय सर, ओके. आवाज येतोय? हा सर, येतोय सर, बोला सर. तुम्ही जो ग्रुपवरती व्हिडिओ टाकला होता की नाही, त्याचं ड्युरेशन हा होतं हा 50 सेकंद, बरोबर? हा सर. आता मी एक गोष्ट हा सांगितली सर. होती, की शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ. येस येस सर. तो हा व्हिडिओ सर मी ऑलरेडी टाकलेला होता हा, एक ठीक दिवस आहे ना, अगोदर. ठीक आहे. मी फक्त हा हा. बाकीच्यांना पण सांगतोय समजा, की जर आपल्याला येस शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा असेल, तर आपल्याला मोबाईल उभा धरून शूट करावा लागतो. ओके, फक्त ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. बट काय रिझन सर, सर आपल्याला फॉर एक्झाम्पल युट्यूबच्या शॉर्ट फिल्म मध्ये जर तो अपलोड करायचा नसेल तर? करायचा नसेल तर का? म्हणजे इथे पर्पज घेऊन तुम्ही सांगितलेलं आहे ना, की शॉर्ट मध्ये अपलोड करण्यासाठी वर्टिकल पाहिजे ना? येस येस येस. आणि जर लॉंग, बरोबर. आता जर मला सांगा, एक मिनिट सांगा, जर तुम्हाला शॉर्ट मध्ये अपलोड करायचं नाहीये, हा, ओके, हा, मग कुठं अपलोड करायचं? लॉंग मध्ये. हा, हा.
आता लॉंग मध्ये जर अपलोड करायचं तुम्हाला लॉंगचा फॉर्मॅट सिलेक्ट करावा लागेल ना. 16:9 रेशिओ ना. हा 16:9. मी ऍक्च्युली काय सर एक इंट्रोडक्शन म्हणून आपल्या युट्यूब नाही ठीक आहे मध्ये ना, जे मी सहज members- सांगतोय फक्त. हा Yes, yes, yes. की Yes. कसं आहे की युट्यूबचे फॉर्मॅट ठरलेले आहेत. तुम्ही जर ते फॉलो कराल तर युट्यूब तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देईल. कारण युट्यूबला Yes. समजलं पाहिजे की तुमचा व्हिडिओ शॉर्ट मध्ये पाठवायचा का लॉंग मध्ये पाठवायचा. बरोबर. येस, तर आता या झाल्या समजा भीती. येस, तो जो रेशिओ आहे त्या रेशिओ वरून तो तिकडे मध्ये टाकतो हा. की आपल्याला येस येस upload येस करणं दोन option गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे रेशो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा. ड्युरेशन. तुमचा टाइम किती आहे. ओके ओके ओके. येस, तर हे सगळ्यात झालं भीती की लोकांना. येस, मला फक्त एवढं कम्प्लीट करू द्या. एक मिनिट सर, मला एवढं कम्प्लीट करू द्या, मग मी तुमचे क्वेश्चन्स घेतो. हे बघा, तर लोकांना कॅमेऱ्याची भीती याच्या सगळ्या कारणांमुळे वाटत असते, पण ही भीती वाटू द्यायची नाही. याच्यावरती एकदम सिंपल पर्याय आहे की तुम्हाला व्हिडिओ बनवावे लागतील. जोपर्यंत तुम्ही स्वतः ऍक्शन घेऊन व्हिडिओ बनवणार नाही तोपर्यंत तुमची मनातली भीती याच्यातून जाणार नाही. ओके. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे की लोक कॅमेरा समोर बोलताना कुठल्या चुका करतात. आता हा थोडासा महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात पहिली जी गोष्ट असते की ती गोष्ट म्हणजे लोक काय करतात की नीट प्रिपेअर करत नाही की त्यांना काय बोलायचं आहे, आणि ते काय करतात डायरेक्टली कॅमेरा चालू करतात आणि बोलायला सुरुवात करतात. मग असं केल्यामुळे काय होतं माहितीये का की त्यांचे शब्द मध्ये मध्ये अडखळतात. कधी पण लक्षात ठेवा की जर तुम्हाला 30 सेकंद असू द्या किंवा 3 मिनिटं 30 मिनिटं असू द्या, तुम्हाला काय बोलायचं आहे हे तुमच्या डोक्यामध्ये आधी क्लिअर असलं पाहिजे की तुम्हाला काय बोलायचंय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोक्याला सिग्नल देणार नाही की मला असं असं बोलायचं आहे तोपर्यंत कन्फ्युजन होईल. आणि त्याच्यासाठी बेस्ट पर्याय काय आहे की जे तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही कागदावरती एकदा लिहून घ्यायचं व्यवस्थित. ज्या वेळेस तुम्ही कागदावरती लिहितात त्याने काय होतं की तुमचे थॉट्स क्लिअर होतात की तुम्हाला कुठला शब्द वापरायचा आहे कुठला शब्द वापरायचा नाहीये. म्हणून जे पण तुम्हाला कॅमेरावरती बोलायचं असेल सगळ्यात आधी ते लिहून घ्या एका कागदावरती. ओके. जर आता तुम्ही पाहिलं असेल की जर तुम्ही डायरेक्टली जर कॅमेरा चालू केला आणि बोलायला सुरुवात केली तर चांगल्यात चांगला व्यक्ती गडबड आहे, कारण त्याच्या डोक्यामध्ये क्लिअर नसेल की त्याला काय बोलायचंय. म्हणजे काय की तुम्हाला स्क्रिप्टची गरज असते. स्क्रिप्ट शिवाय जर तुम्ही बोलणार, आता जर समजा मी काय केलं की मी ही जी हे दिसते तुम्हाला समजा माइंड मॅप दिसतोय स्क्रीनवरती, हा जर मी बंद केला तर मला व्यवस्थित बोलता येणार नाही. मी अंदाजे काही बडबड करत बसेल. मी बरोबर का बोलतो कारण माझ्यासमोर स्क्रिप्ट असते. तर अशी स्क्रिप्ट तुमच्या प्रत्येकाकडे असली पाहिजे. ओके. मग तो व्हिडिओ तुमचा किती पण लहान असू द्या, 30 सेकंदाचा जरी व्हिडिओ असला तरी एकदा कागदावरती लिहून घ्यायचं आणि मग बोलायला स्टार्ट करायचं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोक काय करत असतात की बोलताना ते एकदा आपला मोबाईल असतो समजा, मोबाईल मध्ये 2 कॅमेरे असतात. एक आपला फ्रंट कॅमेरा असतो आणि दुसरा आपला बॅक कॅमेरा असतो. तर काय करायचं की ज्यावेळेस आपण फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करतो बघा, तर बऱ्याच वेळेस आहे ना आपली जी नजर असते ती स्क्रीनवरती जाते की मी कसा दिसतोय म्हणून. आणि त्याने काय होतं की चुकीच्या फॉर्मॅटमध्ये आपला व्हिडिओ शूट होतो की आपण आपले डोळे त्या वेगळे दिसतात आणि ते क्लिअर दिसतं आपल्याला. म्हणून ट्राय करायचं की कधी पण तुम्हाला जर व्हिडिओ शूट करायचा असेल तर तो तुम्हाला बॅक कॅमेराने करायचा आहे. फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा एवढं तर समजतं ना सगळ्यांना. हो हो. हा, कारण कसं की जर तुम्ही फ्रंट कॅमेराने केलं तुम्हाला स्क्रीन दिसेल आणि तुम्ही त्या स्क्रीनकडेच पाहाल. आणि तुम्ही जर बॅक कॅमेराने शूट करत असले तर काय होईल की तुम्ही लेन्स मध्ये पाहाल. ओके. त्याच्यानंतर बरेच लोक चुका काय करतात की दुसऱ्याची स्टाईल कॉपी करतात, मुद्दामून असं फेक ऍक्सेंट वगैरे वापरतात की एकदम शुद्ध मराठी किंवा काय, अशी काहीच गरज नाहीये. तुम्ही नॉर्मली तुमच्या घरामध्ये तुमच्या मित्रांमध्ये जी काही भाषा वापरता तीच भाषा तुम्हाला ऑन कॅमेरा वापरायची आहे. कुठल्याच भाषेची लाज नाही वाटू द्यायची. कारण कसं असतं की लोकांना उलट भारी वाटतं जर कोणी कोल्हापूरचा असेल, तो जर कोल्हापूरच्या भाषेमध्ये बोलत असेल, कोणी जळगावचा असेल तर लोकांना उलट ते ऐकायला छान वाटतं. ते उलट आपल्यालाच वाटत असतं की लोक आपल्याला नाव ठेवतील, कोणीच नाव नाही ठेवत. ओके. म्हणून असं उगाच काहीतरी शुद्ध बोलायचं ट्राय करायचं नाही. जसं आपण नॉर्मली बोलतो तसं ट्राय करायचं, कारण त्यांनी काय होतं की आपल्याला कॉन्फिडन्स येतो. जर तुम्ही उगाच काहीतरी शुद्ध बोलायला लागले तर तुम्हाला भीती वाटेल आतून आणि जे बोलायचं ते पण तुम्ही नीट नाही बोलणार आणि लोकांना ते दिसून येईल
की हा ओव्हर ऍक्टिंग करतोय म्हणून किंवा काहीतरी उगाच हे करतोय. बरेच लोक असं एकदम स्टाईल मध्ये बोलायला जातात की काय झालंय आणि काय नाही. असं पण आपल्याला करायचं नाही. एकदम नॅचरली आपण आपल्या एखाद्या मित्राशी जसं बोलतो तसंच आपल्याला ऑन कॅमेरा बोलायचं आहे. ओके. त्याच्यानंतर काही लोक काय करतात, कॅमेरा चालू करतात आणि बोलायला सुरुवात करतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे योगेश पाटील आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की कॅमेरा समोर कसं बोलायचं. आता असे जर तुम्ही बोलले तर काय होईल, तो समोरचा माणूस बोर होऊन जाईल, तो तुमचा व्हिडिओ ऐकणारच नाही. समजतंय ना? बरोबर. तुमच्या बोलण्यामध्ये एक एनर्जी पाहिजे. कारण जर तुमच्या बोलण्यामध्ये एनर्जी असली नाही तर समोरच्याला इंटरेस्ट येणार नाही. म्हणून बोलत असताना असं एनर्जीने बोलायचं ट्राय करायचं. बोलत असताना तुमच्या वाक्यामध्ये थोडेसे चढ उतार आले पाहिजे. ओके. जो काही महत्वाचा शब्द असतात त्याच्यावरती तुम्ही थोडंसं स्ट्रेस देऊन बोललं पाहिजे. त्याने काय होतं की ऐकणाऱ्याला थोडंसं इंटरेस्ट निर्माण होतो. आणि जर तुम्ही असं एकाच सुरात जर बोलत बसले तर तो सोडून देईल व्हिडिओ. समजतंय? हा. समजतंय. म्हणजे तुम्हीच ऑब्झर्व करा ना की तुम्ही जर असा एखाद्या Yes, माणसाचा व्हिडिओ yes. पाहताय की तो एकाच असा सुरात बोलतोय समजा, नाही. तर तुम्हाला ते रोबोट सारखं वाटतं की अरे हा काय रोबोट सारखा बोलतोय. बरोबर. म्हणून आपल्याला बोलताना आपल्या याच्यामध्ये एक्सप्रेशन आले पाहिजेत. ओके. हम्म. काही लोक असतात की जे खूप कमी आवाजात बोलतात, हळूहळू बोलतात. कधी पण इयरफोन लावून ऐकायचे की आपला आवाज व्यवस्थित येतोय की नाही. ओके. काही लोक एकदमच माईकच्या जवळ येऊन जोर जोरात बोलतात. त्याने काय होतं की समोरच्या कानांना त्रास होतो. तसं पण आपल्याला करायचं नाहीये. खूप स्लो पण बोलायचं नाहीये, खूप जास्त फास्ट पण बोलायचं नाहीये. ओके. आणखी एक चूक असते की जी बरेच लोक करत असतात, त्यांना कळत नाही ही गोष्ट, पण तुम्ही ऑब्झर्व कराल की बरेच लोक काय करतात की कॅमेरा समोर बोलताना ना डोकं खूप हलवतात. थोडस असं करतील, थोडस मान इकडे करतील, तिकडे करतील. असं तुम्हाला अजिबात करायचं नाहीये. थोडस स्ट्रेट बसायचं आहे आणि बोलायचं ट्राय करायचं आहे. ओके. मान जास्त हलायला नाही पाहिजे. आणि काही लोक एकदम सिरियसली बोलतात की जसं काही त्यांना काय टेन्शन आलंय म्हणून. तर हे कशामुळे होतं की त्यांना थोडीशी प्रॅक्टिस नसते, थोडीशी भीती वाटत असते. म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही सुरुवातीला रोज एक व्हिडिओ बनवा आणि तो ग्रुपवरती टाका. त्याच्यामध्ये काय होईल की ज्या काही चुका असतील त्या मला तुम्हाला दाखवता येतील. त्याने काय होईल की ज्यावेळेस तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड कराल त्यावेळेस तो व्हिडिओ चांगला असेल, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल. ओके. तो 1 नंबरचा रूल काय दाखवा ना सर? प्रिपरेशन न करता बोलणे. ओके. त्याच्यानंतर आता काही प्रश्न असतात समजा कॅमेरा समोर बोलताना. जसं की पहिला प्रश्न म्हणजे कुठं पाहायचं. आता अनेक लोकांचा प्रश्न असतो कुठं पाहायचं. कधी पण मी तुम्हाला सांगितलंय की शक्यतो ट्राय करायचं की बॅक कॅमेरानेच व्हिडिओ शूट करायचा. ओके. आणि जर तुम्हाला अवघड वाटत असेल समजा तर 2-3 दिवस ट्राय करा की फ्रंट कॅमेराने पण तुम्ही करू शकतात. पण मग पाहायचा विषय जर असला तर काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट काय आहे की जर तुम्हाला युट्यूब साठी व्हिडिओ बनवायचे आहेत तर आपल्याला कॅमेराची जी लेन्स असते त्या लेन्स मध्ये पाहूनच बोलायचं आहे. ओके. इकडे तिकडे पाहायचं नाही. जर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड बंद कर ना. करताय, माईक म्यूट करा सर प्लीज. सॉरी जर सर. समजा तुम्ही जर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करत आहात समजा, ओके, आणि तुमच्या रूम मधून जर एखादा व्यक्ती गेला, तुम्ही एका सेकंदासाठी जरी त्याच्याकडे पाहिलं तरी कॅमेरा ते कॅप्चर करून घेईल. म्हणून ज्यावेळेस आपण कॅमेरा समोर बोलतोय त्यावेळेस कंटिन्युअसली आपल्याला कॅमेराच्या लेन्स मध्येच पाहायचंय. जर तुम्ही 40 सेकंद बोलताय, 1 मिनिट बोलताय, तर कंटिन्युअसली आपली नजर ही कॅमेराच्या लेन्स मध्येच असली पाहिजे. ओके. परंतु कधी कधी काय असतं की जर समजा वेगवेगळे इन्सिडेंट्स आहेत, जसं की समजा मला एखाद्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, ओके, किंवा मी समजा ऍक्टिंग करतोय किंवा एखाद्या सिनेमामध्ये काम करतोय, तर हे लोक कधीच कॅमेरामध्ये पाहत नाही. तुम्ही पाहिलं असेल कुठला पण सिनेमा तुम्ही बघा, ते लोक त्यांचं काम करत असतात, ते कधीच कॅमेरामध्ये पाहत नाही. मग ही गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचा इंटरव्ह्यू घेताय किंवा एखादं ऍक्टिंग करताय त्यावेळेस कॅमेरामध्ये पाहायचं नाही. ओके. त्यानंतर समजा मी एखाद्याचा इंटरव्ह्यू घेतोय आणि इंटरव्ह्यू घेत असताना मला आता माझ्या ऑडियन्सशी बोलायचंय. मग ज्या वेळेस मला ऑडियन्सशी बोलायचं असेल त्यावेळेस मग मी कॅमेऱ्यात पाहिल.
समजलं? तिघं वेगवेगळ्या गोष्टी समजल्या का तुम्हाला? सगळ्यात पहिली गोष्ट आहे हा की सर. युट्यूब वरती बोलत असताना आपल्याला कॅमेरामध्ये पाहायचंय. जर तुम्ही एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत असले, एखादं ऍक्टिंग करत असले, तर आपल्याला कॅमेरामध्ये पाहायचं नाहीये. आणि जर आपल्याला ऑडियन्सशी बोलायचं असलं, तर मग परत आपल्याला कॅमेराच्या लेन्समध्ये पाहूनच बोलायचं आहे. आणि लेन्समध्ये पाहून बोलत असताना एका सेकंदासाठी सुद्धा आपली नजर लेन्सवरून हटली नाही पाहिजे. जर तुम्ही एखादा टॉपिक शिकवत असले, समजा बोर्डवरती फळ्यावरती शिकवताय, तर गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्ही नुसतं कॅमेरासमोर बोलताय, तर एका सेकंदासाठी पण आपली नजर कॅमेराच्या लेन्समधून हटली नाही पाहिजे. ओके? कारण जर तुम्ही कॅमेराची लेन्स सोडून जर इकडे तिकडे पाहिलं, तर ते मिसमॅच वाटतं. व्हिडिओ पाहणाऱ्याला समजून जातं की अरे हा याला एवढं काही जमत नाही म्हणून. म्हणून ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर तो व्हिडिओ एकदा चेक करायचा की माझे डोळे व्यवस्थित आहे की नाही. ओके? हा सर, याबद्दल सर काही क्वेश्चन्स आहेत. बोल ना. हा, तर मला मी जेव्हा फ्रंट कॅमेरामध्ये जेव्हा कॅप्चर करतो, तर मला माझी फ्रेम परफेक्ट दिसते आणि साहजिकच की चेहऱ्यावर एक्सप्रेशन एकदम प्रॉपर येतात. आणि जेव्हा मी रिअर मधने म्हणजे शूट Shoot करायला करतात. जातो, मला वाटतं तो प्रॉपर शूट होत आहे की नाही, किंवा त्याचा याच्यासाठी फ्रेम किंवा काही अँगल. गोष्टी असतात, समजा याच्यासाठी काही गोष्टी टिप्स सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट ना की तुम्ही ज्या लोकेशनला शूट करता, ओके, ती जागा पहिले फायनल करायची की मी कधी पण शूट करत असताना याच जागेवरती शूट करेल. नाही तर असं नाही करायचं की मी आज इथं शूट करतोय, उद्या तिथं शूट करतोय, समजा रूम मध्येच पण वेगवेगळ्या याला. मग जर तुमची जागा फायनल झाली, ओके, तर काय असतं की आपल्याला एक आयडिया असतं की आपल्याला या बॅकग्राऊंड मध्ये आपण कुठं बसलेलो आहोत. आणि कधी पण ट्राय करायचं की हातात मोबाईल धरून शूट नाही करायचं, ट्रायपॉड वरती ठेवूनच आपल्याला शूट करायचं आहे. मग जर तुम्ही ट्रायपॉड वरती ठेवून शूट करता ना, तर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा शूट कराल, तर त्यावेळेस कसं असतं की तुम्हाला एक डिस्टन्स माहिती असतं की आपल्याला किती डिस्टन्स वरती आपला ट्रायपॉड ठेवायचा आहे. तिथं खुणा करून घ्यायच्या आणि एक हाईट चेक करायची. ओके, जर समजा आता मी एखादी भिंत आहे, त्या भिंतीसमोर मी एखादी खुर्ची ठेवली, ओके, त्याच्यावरती कोणीच बसलेलं नाहीये आणि मी कॅमेरा पहिले चेक करून घ्यायचा की ती खुर्चीची हाईट व्यवस्थित येते की नाही, त्याच्यातला किती पोर्शन येतोय. मग तसं जर तुम्ही 2-3 वेळेस जर केलं ना, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जातं की आपल्या खुर्ची कुठं आहे, आपली हाईट किती येते म्हणून. 1-2 दिवस तुम्हाला त्रास होईल. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही बॅक कॅमेराने ट्राय करा. आतापासून जर प्रॅक्टिस केली तर हळूहळू सवय पडून जाते. ओके? ओके. आणि दुसरा प्रश्न असा की माझ्याकडे आयपॅड जो आहे, त्याच्यामध्ये 16:9 हा रेशिओ नाहीये म्हणजे शूट करण्यासाठी. आयपॅड मध्ये शूट नाही करायचं. आयपॅड मध्ये जर शूट केलं ना, तर प्रॉब्लेम काय होतोय, आपण शक्यतोवर ते ट्रायपॉडला लावता येत नाही. तुम्ही हातात धराल. मोबाईलनेच ट्राय त्याचं करायचं तर मी शूट करायला. ट्रायपॉड सुद्धा आणलेला आहे, म्हणजे जो त्याला फिट करू शकतो. ओके. हा, फक्त आता माझा प्रॉब्लेम असा राहिला की त्याला 16:9 मध्ये करण्यासाठी काही ऑप्शन आहे का? त्याची त्याची साईज किती असते? ती साईज पण स्टँडर्ड नाही आणि कळत नाही, थोडी कमी जास्त आहे सर 16:9 पेक्षा. त्याला ऍक्च्युअली तुम्हाला तिथं रेशो मध्ये जाऊनच चेक करावं लागेल. समजा आयफोन मध्ये जर मी चेक त्याच्या केलं ना, आता सेटिंग मध्ये गेलं तर आता आयफोन मध्ये तर आहे, पण आयपॅड मध्ये सेटिंग मध्ये गेलो तर तिथे पण रेशिओ सिलेक्ट करण्यासाठी जर कुठे तुमच्याकडे ऑप्शन मिळत आयफोन आहे का तुमच्याकडे? नाही सर, आयफोन नाही, फक्त आयपॅडच आहे. माझ्या ओके एका ओके. फ्रेंडचा मी आयफोन आणला होता, त्यावेळी बघितलं त्याच्या याच्यामध्ये आहे ऑप्शन. हा, हिच्यात आता माझ्याकडे पण आहे की नाही, तर हिच्यात आहे ऑप्शन. हिच्यामध्ये तुमचं 16:9 येतं. पण मग तिच्यामध्ये चेक करावं लागेल किंवा दुसरं एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये त्याच्यामध्ये डाउनलोड करावं लागेल. मी चेक करतो, काय असलं सांगतो तुम्हाला. किंवा कुठल्या सॉफ्टवेअर मध्ये किंवा ऍप मध्ये तो 16:9 मध्ये क्रॉप करू शकतो का आपण त्याला? तसं करू शकतात तुम्ही. पहिले काय करायचं, व्हिडिओ शूट करून घ्यायचा आणि प्रॉपर मग एडिटिंग मध्ये त्याचं क्रॉपिंग करून घ्यायचं 16:9. तसं करता येईल आपल्याला. ओके, ठीक आहे सर. येस. तर हे झालं समजा कुठं पाहायचं. आता मला असं वाटतं की हे आपण आज बस करू, नाही तर काय होईल ना की थोडंसं डोक्याच्या वरती जाईल तुमच्या. चालतंय सगळ्यांना? उद्याचा बाकीचा राहिलेला टॉपिक आपण उद्या घेऊन घेऊ. हॅलो? हा हा सर, ओके चालेल. सर. ओके सर, ओके सर. कारण सर ते तुम्ही हॅलो, बोला ना. हा, ते तुम्ही जे बॅनर सांगितलं होतं, सो त्याच्यामध्ये क्वेश्चन असं की तुम्ही म्हणालात की मधातला जो ब्लू पोर्शन आहे त्याच्यामध्येच आपल्याला लोगो ठेवायचा आहे, तर तो येस. लेफ्ट, राईट आणि खालचा वरचा आहे,
तो पण आपल्याला डिझाईन मध्ये डिझाईन करायचा आहे का? नाही, तो फक्त ब्लँक दिसेल. समजा कुठला पण जो कलर असतो की नाही आपला, समजा तुम्ही येल्लो सिलेक्ट केलं तर आजूबाजूचं पूर्ण बॅकग्राऊंड येल्लो दिसेल आणि जेवढा काही आपला लोगो आहे तो फक्त तेवढाच दिसेल. छान. मी दाखवेल ना उद्या प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवेल की अच्छा, बॅनर उद्या कसं आपण ते डिझाईन बघणार आहोत करायचं. ना? येस येस येस. ठीक हे ठीक आहे बघा, सर, तर चालेल. आज आपण काय काय पाहिलं. आज आपण आधी पाहिलं की चॅनलचं नाव ठेवताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की चॅनलसाठी लोगो कसा क्रिएट करायचा. ओके. तर उद्या तुमचं काम काय आहे की सगळ्यात आधी तुमची कॅटेगरी फायनल करायची. कॅटेगरी फायनल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी काही प्रोसेस मी सांगितलेली आहे, ओके, ती प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवून काम करायचं आहे. हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा जो टॉपिक होता ना, काढला का सगळ्यांनी? हॅलो, हा सर. याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला एक लक्षात राहील की तुम्हाला चॅनलचं नाव ठेवताना कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करायच्या आहेत. लिहिलंय सर. येस. मग याच्या हिशोबाने तुम्ही नाव फायनल करा उद्या आणि लोगो ट्राय करून बघा. ओके सर. ओके. चालेल. ओके. तर गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू सो मच. उद्या भेटूयात आपण परत 9 वाजता. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट सर.